हाय. तर आज आपण बनवणार आहे कांद्याची पात. कांद्याची पात बनवायची त्यासाठी आपण कांद्याची पात घेऊया सुरुवातीला. शनिवारी मी बाजारातून आणली होती कांद्याची पात. मला खूप आवडते कांद्याची पात. मग म्हटलं त्याला बनवूया. त्यात रुद्राचे पप्पा कामावून आणले ते झोपले होते. रुद्राला मोबाईल दिला होता. तो मोबाईल बघत बसला होता. काय मला तो कामच करू देत नाही, त्यामुळे मी त्याला मोबाईल बघायला देते. चांगले वाईट आहे मला नाही माहिती, काय करणार. काहीतरी ना रुद्रा आल्याशिवाय मला कामच करता येत नाही. रुद्राला मध्ये मध्ये बुडबुड करतात. मग पहिल्यांदा कांद्याचं ते पुढचं पांढरे कांदे असतात ना, ते कट करून घेते. गारव्याने हातच चालत नाही आहे. नको नको वाटते काही करायचं म्हणलं तर. थंडी इतकी आहे. आपल्या महाराष्ट्रात बरं असतं बाबा. सकाळ थंडी वाजते, रात्री थंडी वाजते, दिवसभर थोडंफार तरी ऊन पडतं. इथं 10-12 डिग्री सेल्सिअस वातावरण असल्यामुळं फ्रीजचंच वातावरण आहे बाहेर, त्यामुळे नको नको वाटतं. त्यामुळे इकडे भाजीपाला तसा हिरवागार मिळते. म्हणजे कारण की थंडीमध्ये जास्त भाजीपाला मार्केटमध्ये आहे विकायला. मी स्वस्त पण आहे. कांद्याची पात मला वाटते 10-15 रुपयाला 2 भेटल्या होत्या. खूप स्वस्त मिळतं आहे तो भाजीपाला. म्हणजे गारव्याचं ते उगवून जास्त येते, त्यामुळे ते देत आहेत असं मला वाटतं. तुम्ही कशी करता कांद्याची पात? मी करते तिचं एकदा ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. बारामतीने येताना खूप जास्त सामान नव्हतं आणलं, थोडेसे सामान आणलं होतं. त्यामुळे विळी नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी सध्या टाकून चालू माझं छोटे काप करायचे. चॉपिंग बोर्ड पण नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे चालू आहे आपल्या किचनच्या कट्ट्यावर छोटे तुकडे करायचे. रुद्रा म्हणचाल तर रुद्रा आपल्या बसल्या मोबाईल बघत, तेवढं पटपट काम होईल. डोळ्यात पाणी येते, इतका कांदा तिखट आहे, पण काय करणार, करावं तर लागतं. खूप तिखट कांदा कापताना असं पण डोळ्यातनं पाणी येतं, पण कांद्याची पात कापताना तर जास्तच येतं. तुम्ही अनुभवलंच असाल. पहिल्यांदा आता ना त्याचे पांढरे भागच कट करून घेते, त्यामुळे कांद्याची पात कट करायला सोपं जाईल मला. त्यामुळे पहिल्यांदा पांढरे भाग कट करून घेतले. हातच चालला नाही माझा, कारण गारव्याने हात इतके गारटून गेले. त्यामुळे फास्ट त्यामुळे रुद्राच्या पप्पांना भूक लागली असेल, पण ते झोपले शांत. कसे मी जोपर्यंत उठा म्हणत नाही तोपर्यंत ते काय उठत नाहीत. त्यामुळे मीच आपलं हळूहळू चालले आपलं. तर त्यांना पण माहिती आहे रुद्राला घेत त्याला स्वयंपाक करायला लागतो, त्यामुळे ते कधीच मला म्हणत नाही पटपट उरक असं काही कळत नाही. नवरा बायकोच्या नात्यामध्ये नवऱ्याने समजून घेतले ना, सगळ्या गोष्टी होऊन जातात. पहिला आधार मिळतो की एक लहान बाळ आहे, तर हा बाबा तो तरी समजून घेते. लहान बाळाचं कसं असल्यानंतर त्याला काहीच कळत नाही. त्याला फक्त मम्मा पाहिजे असते, कारण तो आपल्यावर अवलंबून नसतं. मग रुद्राचं तसंच आहे. त्यात आम्ही दोघेजण राहतो, त्यामुळे रुद्राला गेला कोणच नसते. मग मी खूप वैतागते आणि त्याला घेत स्वयंपाक करायला लागतो. आई होणं इतकं पण सोपं नाही आहे. लहान मुलांना सांभाळणं खायची गोष्ट नाही आहे. हे मात्र मला बाजारात समजलं. म्हणजे आमच्या घरी 2 मुलं होती, म्हणजे माझ्या जावाला 2 मुलं होती. त्यांना सांभाळताना काय वाटत नाही असं, पण जेव्हा आपल्या स्वतःला लेकरं होतं ना, त्यावेळेस समजतं लहान लेकरांना बघून कसं स्वयंपाक करायचा असतो, कसं घर सांभाळायचं असतं. खूप अवघड आहे. त्यात इथं थंडी इतकी आहे, सकाळी उठायला उशीर होतो, उठू वाटत नाही, नंतर काहीच काम करू वाटत नाही. तरी बरे शांत बसलाय मोबाईल घेऊन. सकाळी लवकर उठतो, 5 वाजता उठतो ना तो, त्यामुळं दिवसभर झोपत नाही. दिवसभर मला झोप लागते, पण त्याला झोप लागत नाही. 5 वाजता मी जर म्हटलं ना झोप, आपल्याला उशिरा उठायचं, तरी लहान मुलं ऐकतच नाहीत. तसं रोजचं काम आहे, झोपतच नाही, उठूनच बसतो. मग काय करणार, मग मी मोबाईल देते, थोडंसं झोपते, पण काय झोपू देत नाही, तो अंगावरच येऊन बसतो. काय करणार. झाली आता कांद्याची पात कापून. तुम्ही मिरची कशी टाकता त्याच्यामध्ये? बघू आता रुद्राचं काय चाललं आहे बघूया. बघा रुद्र रडतोय बघा, कुठे गेली मम्मा म्हणून. खूप टेन्शन येतं कधी बाळाला घेऊन, कसं ॲडजस्ट होतं आहे, होणार आहे, कसं करणार आहे, काहीच समजत नाही, पण काय करणार. त्याच्या मोबाईलचं गाणं बंद झालं आहे, त्यामुळं तो बेचैन झाला आहे. टोपी तर घालतच नाही, इतकी थंडी वाजते, पण टोपी काढून ठेवतो. टोपी घालूच वाटत नाही त्याला. काय करणार, थंडी वाजते आहे. मला तर खूप थंडी वाजते, पण रुद्राला थंडी वाजते तरी पण ते काढूनच फेकून देते. नको वाटतं त्याला, बांधून ठेवल्यावर आणतो. रुद्राचं ते कार्टून नाही बघत येतो,
क्लिप्स म्हणून यूट्यूब ॲप आहे ना, त्याच्यावरती मी त्याला पोयम लावून देते, मी ते बघत बसतो. माझे पप्पा निवांत झोपले. चला आता आपण पुढचं करूया. कांद्याची पात आता एका प्लेटमध्ये काढून ठेवली आहे. तुम्ही मिरची कशी टाकता? म्हणजे मला तरी मिरची कुरवूनच आवडते. म्हणजे मिक्सरला बारीक करून टाकतात खरं म्हणलं तर. पण काय होतं ते मला तिखटचं प्रमाण कळत नाही, म्हणून मी थोडीशी कुरवून टाकते, जेणेकरून तिखट लागलं तरी काढून टाकता येते बाहेर, मिरची काढून टाकते येते. म्हणून मी जास्त करून मग मिरची कुरवून टाकते. इथं कॅरीबॅगच्या पिशव्यांना बंदी नाही आहे. म्हणजे कुठली पण आपण आता बाजारात जायचं म्हटल्यानंतर ना एक कापडाची पिशवी घेऊन जातो, त्याच्यामध्ये भाजीपाला आणतो. तसं इथं नाही. कोणती पण वस्तू घे, मिरची घे, बटाटे घे, कोणतं पण वस्तू घेईल ना त्याला कॅरीबॅग देतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅरीबॅगला बंदी आहे, पण इथं मला कुठंच आढळून आलं नाही की कॅरीबॅगला बंदी आहे म्हणून. बस की रे बाळा मोबाईल बघत. मिरची आता कुरवते पटपट पटपट. भूक तर खूप लागली आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर आता 2 वाजले. सकाळपासून मित्रासोबतच खेळण्यात बागडण्यात वेळ गेला. लहान मुलं असली ना जेवायचा पत्ता नसतो, टायमिंगच नसतो. कधी जेवण करू, कधी काय करू, कधी ॲडजस्ट करू, कुठल्या गोष्टी कसं मॅनेज करायच्या ते आपल्याला माहीत असतं. म्हणजे एक आई म्हणून खूप ॲडजस्ट करावं लागतं. मित्रांना वाटतं की हां हिला लहान बाळ तर सांभाळायचं आहे, पण ते लहान बाळ सांभाळणं काहीची गोष्ट नाही. ते कोण चुकले मला. कांद्याच्या पातेमध्ये सहसा मिरच्या वाटूनच टाकतात, पण मी बारीक करून घेतल्यात. कारण की कुठल्यानंतर मला त्याचा तिखटपणा समजत नाही, त्यामुळे मी ना बारीक करूनच घेते. लसूण कुटून टाकते मी, वरतून लसूण कुटून टाकते. नंतर थोडं तेल ओतले, त्याला मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये माझ्याकडं जास्त भांडी नाही आहे, त्यामुळे मी झाऱ्यानेच केले. त्याच्यानंतर हळद टाकले, मीठ टाकले. त्याच्यानंतर कांद्याची पात टाकून घ्यायची. कांद्याची पात 2 पद्धतीने करतात. म्हणजे पहिल्यांदा कांद्याची पात धुवून पण टाकतात, पण मी तसं करत नाही आहे. डायरेक्ट नंतर अजून रडायला लागला. तर दुसरा काय मला काम करू द्यायचं नाही, मला कमरेला घे आणि मगच कर. कसा हसतो स्वयंपाक करायचा आहे मला इथं. आता कसं करू मी स्वयंपाक? रसनी चटण्याच उभा राहतो. हां आता हिने आता खेळ व्हिडिओ काढायचं स्टँडच घेतले. कसं मी व्हिडिओ काढणार आहे, जाऊ दे चालायचंच, काहीतरी ॲडजस्ट करते मी आता. हां त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेतली मी नंतर ना, आणि पाणी ओतलं आणि कसं आहे म्हणजे दुसऱ्या त्याच्यावर ठेवलं. तोपर्यंत म्हटलं चपाती करून घ्यावी. कांद्याची पात आणि गरम गरम चपाती खूप मस्त लागते. हे रुद्राचं बघा खेळणं चाललं आहे तिकडल्या साईडला. स्टँड मारते मला.
लहान लहान मुलांना पीठ देतात की नाही माहीत नाही. रुद्राला गव्हाचं पीठ असं मळून ठेवलेलं असतं ना कणिक, ते खायला खूप आवडतं. मी त्याला सवय लावली म्हणजे चपाती करता करता काहीतरी नादीगुडी लागते म्हणून मी त्याला चपातीचं पीठ देते. चपाती पण खात होतो सहसा. माहितीप्रमाणे एक कोरभर ते चपाती खाते. लहानपणी म्हणजे 5व्या महिन्यापासून रुद्राला चपाती खायला आवडते. गारव्याने हातच चालत नाही. नको नको वाटते, काय करावं. काय झालं फडकं नाही आहे त्यामुळं मी आट्याची पिशवी घेतली खाली. चपाती इकडे करायची, 2 मॅनेज होत नाही आहे. भाजी करपली बघा तिकडे. काही करणार, कांद्याची पात दोन्ही म्हटलं तर का हे करत नाही. त्यात रुद्रा खालून मला हे करतोय त्यामुळे काही सुचत नाही आहे. त्यामुळे करते मी. मला ना चपाती गोल झाल्याशिवाय हेच होत नाही. त्यामुळे मी ना त्याला चांगली गोल करत असते. नकाशा केल्यानंतर ना रुद्राचे पप्पा काही म्हणत नाहीत, तरी पण मलाच गोल चपाती खूप आवडते. ठीक आहे, रुद्राच्या नादामध्ये भाजी करपली. कडेकडेने काळे झाले. आता गॅस बंद केला. आता चपात्या करून घेते. नंतर मग ती तव्यामध्ये वरची काढून घेते. रुद्राचे पप्पा तसे काही म्हणत नाहीत, कांद्याची पात करपली. पण मलाच वाईट वाटतं की का होत नाही, काम असं ॲडजस्ट होत नाही. काय का नाही, लहान मुलं असल्याने थोडंफार चुका होतच जातात. चपातीला मी ना आतमधून तेल लावते, पण वरून ना तूप लावते. तुपाची चपाती कशी खूप मस्त लागते. इथे मला शक्यतो बाजरीची भाकर खूप खायला आवडते. पण इथं मिळते, पण खूप लांब आहे चक्की ही. त्यामुळं सध्या तर आमच्या गव्हाचा आटा चालू आहे. खाऊन खूप कंटाळा आला आहे. पण काही नाही, इथं गहू जास्त पिकतात त्यामुळे गहूच विकले जातात. मार्केटमध्ये गहू जास्त आहेत त्यामुळे गव्हाची चपाती चालू आहे. तुम्हाला आवडते का गव्हाची चपाती खायला? आता चपाती झालेल्या आहेत माझ्या. ही कढईमधली कांद्याची पात काढून घेते आपले तव्यामध्ये. पाणी असतानाची कांद्याची पात मला खूप आवडते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.